हाय, हॅलो, नमस्कार, शुभ सकाळ. मी सुषमा स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मुख्य दरवाजाच्या समोर तांब्याचा कळश का भरला जातो, का भरावा, ही सगळी माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे. प्रत्येकाला असं वाटत असतं आपल्या घरात सुख, शांती, समृद्धीचा वास असावा, समाजात मान सन्मानाची प्राप्ती व्हावी, आपण सर्व स्वस्थ आणि निरोगी असावे, आपल्या असलेल्या मनोकामना पूर्ण व्हाव्या, धन वैभवची प्राप्ती व्हावी, हे आपल्या सर्वांना वाटत असते. पण लाख प्रयत्न केले तरी आपली मनोकामना पूर्ण होत नाही. त्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे. तर हा उपाय घरातील गृहलक्ष्मीला करायचा आहे. सकाळी लवकर उठून म्हणजे 5 ते 6च्या दरम्यान करायचा, नाहीतर 8-9 वाजता उठत असाल तर हा उपाय करायचा नाही. याचा काहीही फायदा होणार नाही. आणि कोणतीही गोष्ट करताना जर इच्छा असेल तरच ती करावी, तरच तिचा फायदा आपल्याला होणार आहे. आता इथे मी हुंबरटा पूजन केलं आहे आणि समोर रांगोळी काढून घेते. तर हुंबरटा पूजन का करतात हे खूप व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं आहे. आणि हुंबरटा कशाला म्हटलं जातं तर दाराच्या चौकटीच्या खालील लाकडाच्या किंवा दगडाच्या भागाला सामान्य भाषेत हुंबरटा किंवा उंबरा असं म्हटलं जातं. वास्तुशास्त्रात याचे खूप महत्त्व आहे आणि खूप व्हिडिओमध्ये मी सुद्धा सांगितलं आहे तुम्हाला. धनाची प्राप्ती करायची असेल तर घराची स्वच्छता अधिक करणं भरपूर गरजेचं आहे. जिथे स्वच्छता असेल तिथे लक्ष्मीचा वास कायम असतो. माता लक्ष्मी कायम आपल्या घरामध्ये वास्तव्य करत असते. तर आता हुंबरटा पूजन झाले. रोजच्या दिनचर्यामध्ये हुंबरटा पूजन हे भरपूर गरजेचं आहे. त्याचसोबत आता तुम्ही कळश जर ठेवायचा असेल तर ते सुद्धा तुम्ही तुमच्या रोजच्या दिनचर्यामध्ये करू शकता. आपल्या हिंदू धर्मामध्ये पूजेला खूप महत्त्व आहे आणि पूजेमध्ये तांब्याच्या भांड्याला म्हणजे भांड्यांना, मग ती कोणतीही असो, प्लेट असो, लोटा असो, त्याला सुद्धा खूप महत्त्व दिलेलं आहे. पूजेमध्ये वापरली जाणारी भांडी ही शुभ मानली जातात. तर आता इथे लोटा स्वच्छ धुवून घ्यायचा, पितांबरीने साफ करून घ्यायचा आणि हळदीने किंवा चंदनाने तुम्ही स्वस्तिक काढू शकता. तर आता इथे पूर्ण तांब्याला मी स्वस्तिक काढून घेतले. जितके बसतील तितके काढायचे आणि कुंकवाचे टिपके द्यायचे. तर इथे पाहू शकता 3 स्वस्तिक बसलेत आणि छोटासा गॅप असेल तिथे हळद आणि कुंकवाचा टिपका मी देऊन घेतला आहे. तर तांब्याला सजवून झाल्यानंतर तांब्यामध्ये आपल्याला शुद्ध जल घ्यायचं आहे, म्हणजे शुद्ध पाणी घ्यायचं आहे. गंगाजल असेल तर गंगाजल तुम्ही टाकू शकता. 10 ते 11 ड्रॉप गंगाजलचे टाकायचे. नसेल तर काही हरकत नाही. जे आहे त्याच्यामध्येच आपल्याला पूजा करायची आहे. तर आता इथे मी नळाला जे सकाळचं पाणी येतं तर तेच पाणी घेतलं आहे, भरून घ्यायचं आणि जे तुमच्याकडे अवेलेबल आहे तर ते तुम्ही या जलमध्ये घालायचं आहे. कुंकू, हळद हे आपल्या घरामध्ये असतं तर ते घालायचं. 1 रुपयाचं नाणं असेल तर ते सुद्धा तुम्ही घालू शकता. आणि चंदनाची पावडर असेल तर चंदनाची पावडर घालायची. नसेल तर हळद कुंकू जरी घातलं तरी चालतं. आता इथे मी थोड्याशा अक्षदा टाकलेत आणि 1 सुपारी टाकले, 1 रुपयाचं नाणं टाकलं आणि आता 1 फूल आपल्याला टाकून घ्यायचं आहे. 1 किंवा 2, 3 जसं तुम्हाला सजवायचं आहे तसं तुम्ही सजवू शकता. तर आता इथे 3 कलरची 3 फुलं मी ह्या पाण्यामध्ये घातलेत. तर दरवाजासमोर ठेवण्यासाठी कळश आपला इथे तयार झाला आहे. तर आता हा कळश समोरसुद्धा ठेवायचा असेल तर समोर ठेवू शकता, नाहीतर मग घरातून बाहेर निघताना आपल्या डाव्या साईडला ठेवायचा आणि बाहेरून आतमध्ये येताना आपल्या उजव्या हाताला हा कळश ठेवायचा, नाहीतर मग मधोमध लेफ्ट साईडला आपल्याला ठेवायचा नाही आहे. तर आता मी हुंबरट्याला फुलं लावून घेते. जितकं सजवता येईल, जितकं सुशोभित करता येईल तितकं आपल्याला करायचं आहे. असं केल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होते. पॉझिटिव्ह घरामध्ये वातावरण निर्माण होतं. घरात वातावरण प्रसन्न असेल तिथे माता लक्ष्मी ही सतत वास करत असते. इथे मी 1 लिंबू घेतले. लिंबाला कट करून घ्यायचं. मधोमध आपल्याला कट करायचं आहे. तर लिंबाचा उपाय आपल्याला ज्यावेळेस असं वाटते की घरामध्ये अशांतता निर्माण झाली, घरामध्ये सतत वादविवाद होत आहेत, पैशाची हानी होते, म्हणजे अतिरिक्त पैसा खर्च होतोय, अशा वेळेस आपण हा उपाय करणार आहोत. तर लिंबू कट करून घेतल्यानंतर 1 लिंबू आपल्याला हळदीमध्ये डीप करायचा आहे आणि 1 लिंबू कुंकवामध्ये डीप करून दरवाजाच्या दोन्ही साईडला आपल्याला ही लिंब ठेवायचे आहेत.
याच्याने घरामध्ये सकारात्मकता निर्माण होते. ज्या बाह्य शक्ती असतात तर त्या घरामध्ये प्रवेश करत नाहीत. घरामधील असलेल्या बाह्य शक्ती यांचा नाश होतो. तर हा उपाय नक्की करायचा. ज्यावेळेस आपल्याला असं वाटते की घराला कोणाची तरी नजर लागली, घरामध्ये सतत वादविवाद होत आहेत, पैसा घरामध्ये टिकत नाही, अशा वेळेस आपल्याला तो उपाय करायचा आहे. तर आता इथे तुम्ही पाहू शकता हळदीचं लेपन झालं आहे, उंबरठा मस्त सजून झाला आहे, रांगोळीसुद्धा काढून झाली, कळस सुद्धा आपण तिथे ठेवून झाला आहे. दरवाजाच्या समोर मी ठेवला आहे आणि जे लिंबू आपण कट करून घेतले तर ते दोन्ही साईडला 2 हळदी कुंकवामध्ये डिप केलेले लिंब ठेवलेत. आणि आता अगरबत्ती आपल्याला उंबरठ्याला दाखवून घ्यायची आहे. अगरबत्ती नसेल तर धूप काहीतरी सुगंधित आपल्याला दरवाजाच्या समोर ठेवायचं आहे. ज्यावेळेस आपण उंबरठा पूजन करतो, मुख्य दरवाजाचं पूजन करतो, त्यावेळेस आपल्याला तुळशीचं सुद्धा पूजन रोजच्या रोज करायचं आहे. खूप व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं आहे तुळशीला खूप महत्त्व आहे. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये, परंपरेमध्ये तुळस महत्त्वाची मानली आहे. तुळस आरोग्यासाठी खूप फायदेमंद असते. तुळशीचं पान खाल्ल्याने अनेक आजार दूर होतात. खोकला, पडसं ते असेल तर ते दूर होतं. तुळस घरात ठेवणं हे भरपूर शुभ मानलेलं आहे. जिथे तुळस आहे तिथे माता लक्ष्मी सतत वास करत असते. घरामध्ये शांतता आणि आनंदी वातावरण तयार होतं. तसेच सकारात्मकता निर्माण होते. घरातील सदस्यांचे आरोग्य चांगले राहते. शरीराची प्रतिकारशक्ती वाढण्यास तुळस खूप प्रभावी आहे. तर तुळशीचं रोपटं आपल्या घरासमोर असलंच पाहिजे. तर गावच्या ठिकाणी खूप व्हिडिओमध्ये तसं मी सांगितलं की अंगणामध्ये मस्त तुळस असते, मग आपल्याला व्यवस्थित असे सजवता येते. तर आपण जरी फ्लॅटमध्ये राहत असलो तरी एखादं छोटंसं रोपटं आणायचं आणि रोजच्या रोज त्याची पूजा करायची. तर इथे आता हळद कुंकू मी तुळशीला लावून घेते आणि एखादं फूल दाखवायचं प्रसाद म्हणून. जर काही नसेल सकाळ सकाळ तर फक्त साखर दाखवली, खडी साखर दाखवली तरी चालते. आणि आता थोडंसं पाणी घालते. तुळशीला रोजच्या रोज पाणी घालायचं, पण जास्त पण पाणी घालायचं नाही. आणि घरामध्ये सुकलेली तुळस कधीच ठेवायची नाही. जर सुकलेली तुळस असेल तर तिला काढून टाकायची आणि दुसरी तुळशीची स्थापना घरामध्ये करायची. तर आता तुळशीची सुद्धा पूजा झाली, उंबरठासुद्धा पूजन झाले आणि थोडीफार मी तुम्हाला कळसाची सुद्धा माहिती दिली. तर आता फायनल लुक तुम्ही माझ्या उंबरठ्याचा, मुख्य दरवाजाचा तुम्ही पाहू शकता. खूप छान वाटतं, प्रसन्न वाटतं, एकदम सुशोभित असा उंबरठा वाटतो. तर जशी तुम्हाला रांगोळी काढता येईल त्या पद्धतीने तुम्ही रांगोळी काढू शकता. जसं तुम्हाला सजवायचं आहे त्या पद्धतीने तुम्ही सजवू शकता. तर इथे आज थोडीशी रांगोळी वेगळी दिसते कारण की आधी मी काऊ माती लावून घेतले. काऊ मातीने रांगोळी एकदम मस्त दिसते, सुशोभित दिसते आणि उठून दिसते. तर काऊ माती तुम्ही आणून असा उपयोग करू शकता. काऊ माती नर्सरीच्या दुकानामध्ये मिळते. तर तुळससुद्धा तुम्ही पाहू शकता. आज तुळस मी खालीच ठेवणार आहे कारण की कधी कधी असं वाटतं की तुळशीच्या समोर रोज रांगोळी काढावी, पण तशी जागा नाही आहे. तर असो, आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.